तुमच्या सर्वांची लाडकी जान्हवी लडके आपलं नगर MH16 आज पोहोचलंय जामखेड येथील बस स्थानकावर। तर चला पाहूयात लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते। चला देवदर्टन बरं मतदान कुठे जामखेड मध्येच का? जामखेड मध्ये बरं निवडणुका झालेल्या आहेत येत्या 4 तारखेला निकाले तर काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने विखे की लंके? लंकेचा काही भरोसा नाही पण विखेचा का बरं? भरोसा नाही म्हणजे कसं आहे लोक जे समज होता कल कसा आहे मोदीकडे पाहतात लोक इकडे दुसऱ्या पक्षाकडे पाहत नाही जे वर जे आहे तेच खाली आणि असं करते लोकांचं। बरं चला पुढे वळू। नमस्कार दादा। नमस्कार बोला ना। कुठले तुम्ही? जामखेड। बरं निवडणुका झालेल्या आहेत येत्या 4 तारखेला निकाले काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने आहे विखे की लंके? विखे का बरं? कामं केलेत ना त्यांनी। बरं हो लंके का नको मग? त्यांनी आतापर्यंत म्हणजे जामखेडमध्ये पहिल्यांदाच उभा राहिले ना ते। बरं चला। नमस्कार दादा कुठले तुम्ही? बरं मतदान इकडेच का जामखेडला? नाही बरं तालुका बरं नगर नमस्कार दादा बोला मॅडम। कुठले तुम्ही? जामखेड। निवडणुका झालेल्या आहेत येत्या 4 तारखेला निकाले तर काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने विखे की लंके? लंके साहेब येतील वाटतं। बरं का बरं? असा अंदाज आमचा। बरं चला। नमस्कार दादा। नमस्कार। कुठले तुम्ही? जामखेडमध्ये। जामखेड हो. निवडणुका झालेल्या आहेत काय वाटतं नगर दक्षिणचा खासदार कोण होणार? सुजय विखे होईल का बरं? कारण भरपूर काम केलेले आहेत त्यांनी बरं आणि एक मोदी सरकार पाहिजे केंद्रात बरं त्याच्यामुळं सुजय विखे लागणं असं आमचं म्हणणं आहे। बरं लंके का नको मग? लंकेचं कारण आपण कामच बघितलेलं नाही बरं त्याच्यामुळं आपण त्याचं सांगू शकत नाही बरं कारण त्यांनी जी दिलंय आपल्याला सुजय विखेनी हेच येणार 100% असं आमची गॅरंटी। बरं काय वाटतं दादा? मोदी फॅन आहेत आम्ही काय मोदीबद्दलच बोलणार आम्ही काय बोलायचं आम्हाला लंके नको कोणी नको फक्त केंद्रामध्ये आपल्याला फक्त मोदी पाहिजे बरं त्यामुळे मतदान बी आम्ही कोणाला गेले भाजपलाच आणि पुढं भविष्यामध्ये पण त्यांनाच करणार मतदान। काय वाटतं दादा काय वाटतं? सुजय विखे का बरं? आहे काम आहे त्यांचं इथं काम आहे बरं काय वाटतं दादा? विखे बरं का बरं? काम बरं ठीक आहे ठीक आहे चलो। नमस्कार दादा। नमस्ते। कुठले आहेत तुम्ही? जामखेड। निवडणुका झालेल्या आहेत काय वाटतं नगर दक्षिणचा खासदार कोण होणार विखे की लंके? लंके का बरं? सध्या कौल जामखेडचा कौल लंकेकडे त्यामुळे लंके वाटतो। बरं काय वाटतं काका? विखे येणार विखे 100%। का बरं? विखेच येणार। बरं तुम्हाला काय वाटतं? मोदी फक्त विखे मोदी फक्त ठीक आहे सगळं मोदीचे सगळे मोदीचे बरं आम्हाला आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दिल्यामुळं कौल भारताचा कौलच सध्या भाजप विरोधात आहे त्यामुळं भाजप विरोधात सरकार स्थापन होण्याचा 100% खात्री। बरं ठीक आहे चला। नमस्कार काकू। बाय नमस्कार ताई बोला ना। कुठल्या आहेत तुम्ही? आम्ही इथलेच जामखेड। इथल्याच आहेत निवडणुका झालेल्या आहेत येत्या 4 तारखेला निकाले तर काय वाटतं नगर दक्षिणचा खासदार कोण होणार विखे की लंके? निलेश लंके। का बरं? कोणीतरी नवीन पाहिजे ना त्याच्यामुळे निलेश लंके। बरं ठीक आहे चला। दक्षिणचा खासदार कोण होणार विखे की लंके? विखे का बरं? कामं केलेली आहेत पहिले त्यांनी बरं त्याच्यामुळे तर काका कुठले आहेत तुम्ही? जामखेडचे बरं निवडणुका झालेल्या आहेत 4 तारखेला निकाले काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने विखे की लंके? आता लंकेच्या बाजूने दिसतंय मला तर बरं का बरं? आता त्यांनी रोहित पवारने त्यांनी कामं केलेली आहेत ना जास्त। बरं चला पुढे वळू। वोटिंग केलं का? केलंय ना। बरं काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने विखे की लंके? निलेश लंके साहेब का बरं? आता जनताला विकास पाहिजे बरं. विकासासाठी फक्त निलेश लंके साहेब ठीक आहे चला पुढे बोलूयात। दादा नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत येत्या 4 तारखेला निकाले तर काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने सुजय विखे की लंके?
लंके साहेब आहेत. लंके साहेब का बरं? राष्ट्रवादी शरद पवार. बरं ठीक आहे. चला. नमस्कार काका. कुठलं न्यूज कुठले आहेत तुम्ही? आम्ही मळ्यात राहतो तिकडे. बर ठीक आहे. निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला निकाले. तर काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? विखेकडून का बरं? कामाचा माणूस आहे आमचं. बर ठीक आहे. काय वाटतं काका? मी त्याला नाही परळीच आहे पण बर त्याच्यात ठीक आहे. नमस्कार काका. निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला निकाले. काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? दोन्हीचे बरोबर पार्ट चाललेले, पण आता निकाल लागल्यानंतरच कळणार आहे काय ते. बर तरी पण बीजेपीचं पार्ट थोडं जड आहे. बर अंदाज वाटतो की बीजेपीची सीट लागेल असं. बर ठीक आहे. काय वाटतं काका? कसे मतदानाच्या बाबतीत विखे की लंके? नाही, मी मुस्लिम समाजाचा असल्यामुळं सगळ्यांना माहिती आहे की आम्ही काँग्रेसच्या पाठीमागे चालणारे लोक आहे. बर त्याच्यामुळं काँग्रेसच येणार. बर काय येत्या 4 तारखेला निकाले. काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? विखे. विखे का बरं? आम्हाला थोडंफार माहित झालं. चांगले काम केले तुम्ही. बर ठीक आहे. काय वाटतं काका? बरोबर ठीक आहे. बर ठीक आहे. चला. निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला निकाले. काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? विखे. का बरं? इथून मागची कामं चांगले आहेत. बर मोदीचं काम वर चांगलं आहे. बर हा बर त्यामुळे चांगल्या मतांनी निवडून ये. बर काय वाटतं? विके. विखे. तुम्हाला? विकेच. का बरं विखे? काम भारी. बर लंके का नको मग? लंके काय गुंड म्हणतात. बर लंके तर गुंड म्हणतात. बर हप्ते घेतो म्हणतात. मग जर ती पारणं चुलवलं आमच्या जामखेडवर आलं तर आम्हाला हप्ते द्यावे लागतील. बर हो, बर ठीक त्यामुळे आम्ही का त्यांना का द्यावा. आहे. बर विखेमुळे लंकेमुळे नाही, मोदीमुळे मतदान. बर नरेंद्र मोदी केंद्रात पाहिजे पण मतदान, बर बाकीचे कोणाला मतदान नाही. बर काय वाटतं दादा? मोदीच. मोदी का बरं? मोदी मोदी 100%. पहिल्यापासून लोकांचे जे काय कार्य आहेत ते मोदीमुळेच होत आहेत. मोदी आणि जे पहिले होत नव्हते, एक 40 वर्षापूर्वी तुम्ही काळ आठवा ना, केंद्रात मोदी आवाज नव्हता. कामाबद्दल बोललं तर समजायचे इथून मागचे जे समजा आता रोड आहेत, इथून मागे 50 वर्षाचे रोड झाले नव्हते ते हवे झाले. दळणवळणाच्या सुविधा भरपूर झाल्या. हा जी की हिंदूचा जो प्रश्न होता गेली 500 वर्ष मंदिराचा प्रश्न होता तो सोडला. सगळ्याला सारखा न्याय दिला. याच्यापेक्षा सरकारने काय द्यावं अजून. ठीक. कुठले आहेत काका? तुंबडी. तुंबडी. मतदान इथंच येतं का? तुंबडीला. तुंबडीला. चहा घ्या. चल नाही तुम्ही संभळीचे. बर कुठले आहेत काका? इथले. बरं निवडणुका झालेल्या आहेत, 4 तारखेला निकाले. काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? लंके. का बरं? काहीतरी परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे ना. बदल पाहिजे म्हणून. काय वाटतं? सेम टू. सेम. चला. काय? नाही नाही नको. मला ठीक आहे. काय वाटतं? विखे. का बरं? काम चांगलं केलेलं आहे आणि साहेबांसंग सोबत आहे, त्यामुळे विखेलाच मतदान राम करा. शिंदे साहेब सोबत आहे म्हणतात ते. ठीक आहे. चला. काय वाटतं? विखे की लंके? नाही, लंके साहेब चोर आहेत. बर लंके साहेब चोर आहेत त्याच्यावर. कारण की कसं आहे की आतापर्यंत जेवढे शेतकरी मेलेत ना, त्यांचं कारण ती आहे. बर त्यांच्यामुळं मला वाटते लंके साहेब चोर आहेत. बर ठीक आहे. चला पुढे बोलूयात. असं आहे, प्रत्येक जनतेच्या प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा एकच आहे की काम होणं महत्त्वाचं आहे. बर पक्ष कुठला हे महत्त्वाचं नाही, काम होणं महत्त्वाचं आहे. बर कुणी येऊ द्या, काम फक्त करा जनतेचं. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा. गरीबातल्या गरीबात जो व्यक्ती असेल, अंध असो, कोण अपंग असेल, ज्याला कुणीही आधार नाही असा निराधार व्यक्ती असेल, त्याला न्याय मिळावा. बर नाही तर फक्त तो मोठ्यांनाच फक्त न्याय मिळणार आणि गरीबाला मिळणार नाही, हे होऊ नये. तेवढीच फक्त अपेक्षा आहे. आणि सर्वांना शुभेच्छा. चला थँक्यू. निवडणुका झालेल्या आहेत, काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? जनतेचा कल तर लंकेच्या बाजूने बी आहे. बर आणि आरोग्याच्या हिशोबाने जर बघायला गेलो आपण की बाबा दवाखान्याची अडचण असते, काय गोष्टी असतील,
तर त्या हिशोबाने जे आहे तर विखे पाटील साहेबाच्या नजरेने आम्ही त्यांना पाहतो की आरोग्याच्या हिशोबाने त्यांचं आम्हाला जिल्ह्याला सहकार्य आहे. पण असं बघितलं तर सामाजिक कार्यकर्ता असो किंवा गोरगरिबीसाठी धाव पडणारा नेता म्हणजे आणि काय म्हणते त्याला मातीवरचा नेता म्हणजे निलेश लंके साहेब. तुम्हाला काय वाटतं, सुजय विखे की लंके? निलेश लंके. निलेश. ठीक आहे, चला. काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने, विखे की लंके? लंके. लंके.